अंबरनाथ येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोतीराम पार्क येथील शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी उरण येथे झालेल्या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले असून महिलांना लाडकी बहीण योजना नको, सुरक्षा द्या अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले। लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर असे निषेध फलक महिलांनी हातात घेऊन त्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी केली। शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी एकत्र येऊन शिळफाटा आणि उरण येथील निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांचा तीव्र निषेध करत रस्त्यावर आंदोलन केले। यावेळी शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, कामगार सेलचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड आदी यावेळी हजर होते। महिलांच्या सुरक्षतेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे अशी राज्य शासनाकडे महिलांनी मागणी केली व शिळफाटा आणि उरण घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी यावेळी दिला आहे। उरण शिळफाटा या दोन्ही ठिकाणी ज्या अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहेत, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। शिळफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका 22 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते। खरोखर हे लज्जास्पद आहे। आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या ह्या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेचा आम्ही काय करायचं महिलांनी? त्यामुळे सर्वात महत्त्वाची अशी आमची सुरक्षा याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही सर्व महिलांच्या वतीने तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने एक राज्य शासनाला एक आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी। यासाठी आम्ही आज हे निषेध आंदोलन येथे घेतलेलं आहे। जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे। उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेले ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिळफाटाच्या मंदिरावर एक हत्या झाली। म्हणजे वरावर या हत्यांचं सूत्र चालूच आहे। मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला का तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही। मी तर असं म्हणेन काही 1500 पेक्षा त्यांचा जीव वाचवा हो। महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगलं राहील ते, नाहीतर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील, अत्याचार होत राहील आणि तुमचे 1500 रुपये घेऊन काय करणार आहेत? त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे का महिलांना कुठेतरी त्यांना सुरक्षा द्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा तरच हे काहीतरी होईल, नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील एवढं या ठिकाणी सांगतो। या निषेधन आंदोलन प्रसंगी अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी, अर्चना पितळे, शहनाज शेख, लता इंगळे, शुभांगी सोनवणे, निर्मला थोरात, दीपाली थोरात, नीता शेलार, संध्या घुंगरे, पुष्पा पांचाळ, रंजना सूर्यवंशी, ओबीसी सेलचे विनोद शेलार, प्रमोद बोराडे, राजेंद्र सूर्यवंशी, आप्पा पांढरे, संभाजी हजारे, चेतन जाधव, भालचंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।